जालना जिल्ह्यातील अंबड येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। जालना जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या अपघाताचे वाढते प्रमाण बघता दिनांक 3/1/2026 रोजी जालना जिल्ह्यातील अंबड येथे राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत हेल्मेट रॅलीचे आयोजन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन कृष्णा चिंतल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ, पोलीस निरीक्षक संतोष घोडके, जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमुख चंद्रकांत चातुरे, अंबड नगर परिषदचे मुख्याधिकारी मनोज उकिरडे, मोटार वाहतूक निरीक्षक भीमराज नागरे यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन केले। सोबतच ट्रॅफिक पोलीस कर्मचारी यांनी रॅलीत सहभाग घेतला। रॅलीमध्ये मोटार वाहतूक निरीक्षक धुमाळ, घोडके तसेच नागरे यांनी स्वतः हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवून सुरक्षित प्रवासाबद्दल जनजागृती करण्याचे काम केले। रॅलीची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करून मसोदरी देवी मंदिर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे महाराष्ट्र द्वार, जुनी भाजी मंडी, पेठ गल्ली, पाचोड रोड, तहसील कार्यालय अंबड पर्यंत येऊन सदर रॅलीची सांगता करण्यात आली। रॅली दरम्यान नागरिकांना दुचाकी चालवताना हेल्मेट तसेच चारचाकी चालवताना सीट बेल्ट वापरण्यास आवाहन करण्यात आले। तसेच वाहतुकीचे सर्व नियम पाळून अपघात टाळण्यासंदर्भात मार्गदर्शन केले। रॅलीचा समारोप मोटर वाहन निरीक्षक भीमराज नागरे व शुभम मोठे यांनी केला। रॅलीमध्ये देवा फाउंडेशन द्वारा संचालित रस्ता सुरक्षा चित्ररथ सोबत 50 मोटरसायकल तसेच 20 चारचाकी गाड्या यांनी सहभाग घेतला होता। रॅलीचे सूत्रसंचालन सहाय्यक मोटार वाहतूक निरीक्षक राजकुमार मुंडे यांनी केले। रॅलीच्या आयोजनात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक शुभम मोठे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक खुमावत, इरफान खान, चालक घुले, परिस्कर थोरात व इतर कर्मचारी यांच्यासह वाहतूक शाखा जालनाचे अधिकारी व कर्मचारी तसेच अंबड येथील अष्टविनायक न्यू समर्थ ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक बुबडे गाडेकर, देवा जगदंबा माऊली, हरिहन व इतर मोटार वाहन ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला होता।